खामगाव बुलढाणा दिनांक 2/2/4/2025 रिपब्लिकन पार्टीचे वतीने विविध मागण्या संदर्भात खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर एक डफडे बजाव आंदोलन करणार। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजय सुपडा बोड्डे यांनी दिनांक 2/1/4/2025 रोजी मुख्यमंत्री मंत्रालय मुंबई यांना उपविभागीय अधिकारी खामगाव यांचे मार्फत निवेदन सादर केले। निवेदनात खामगाव तालुक्यातील मौजे शेलवाडी येथील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी चौकशी करून कारवाई करा। बंद पडलेल्या बेवारस खदानीतील पाण्यात पडून क्षितिज अग्रवाल याचा मृत्यू झाला। मृत्यूस कारणीभूत खदान मालक यांचेवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा। शासनाने मृतकाचे परिवारास 50 लाख रुपये सानुग्रह मदत देण्यात यावी। हिवरखेड पोलीस स्टेशन येथे बौद्ध समाजावर दाखल केलेले खोटे गुन्हे खारिज करा। बेवारस खान सोडल्यामुळे मालकावर दंडात्मक कारवाई करा। मेहकर तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बॅनरची विटंबना करणाऱ्या समाजकंटकवर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार कारवाई करा व जिल्ह्यातील अॅट्रॉसिटी अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या आरोपींना अटक करून कारवाई करा। खामगाव येथील बाल कल्याण विभागाचे कर्मचारी राजेश पळसकर यांनी लाडक्या बहिणींना उद्धव अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल कारवाई करा। संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना वेळेवर मानधन द्यावे। रिपाई अल्पसंख्याक संघटनेचे जलील खान पठाण यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फिर्याद नुसार कारवाई करा इत्यादी मागण्या संदर्भात रिपाईचे वतीने लोकहित करिता उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर दिनांक 2/4/2025 रोजी लोकशाही मार्गाने एक दिवसीय डफडे बजाव आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे। निवेदनावर विजय सुपडा बोड्डे जिल्हा अध्यक्ष बुलढाणा यांची सही आहे। जळगाव उन्नती न्यूज चॅनल करिता राजेंद्र ससाणे ची बातमी। खामगाव बुलढाणा तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट।